मुंबईमध्ये 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई केली आहे। कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आणि आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार आहे असं सुद्धा सांगितलं गेलंय। सध्या आपल्यासोबत प्रतिनिधी जय पवार आणि महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत। दादर चैत्यभूमी परिसरामध्ये सध्या ते दोघं आहेत। आपण सुरुवातीला मी जय यांच्याकडे जाते। जय, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? नक्कीच रिद्धी, आपण पाहतोय की सकाळपासूनच जे आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी झालं, त्यानंतर संसदेमध्ये आंदोलन झालं, त्याचे पडसाद हे मुंबईत सुद्धा उमटताना पाहायला मिळाले। मुंबईच्या चैत्यभूमी या ठिकाणी काही विद्यार्थी आणि नागरिकांच्या माध्यमातून एक शांततेपूर्व आंदोलन केलं जाणार होतं, मात्र त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचा फौजफाटा हा तैनात झाला आणि जे कोणी आंदोलक त्या ठिकाणी घोषणाबाजी देतील त्यांच्या वरती थेट कारवाई करण्यात आली, ती म्हणजे धरपकड कारवाई करण्यात आली। आता सुद्धा ही कारवाई अजूनही सुरू आहे। जवळपास 1 तास उलटला आहे, मात्र मुंबई पोलिसांचा फौजफाटा हा या संपूर्ण शिवाजी पार्कच्या परिसरात तैनात आपल्याला पाहायला मिळतोय। सामान्य नागरिक असतील किंवा विद्यार्थी जे कोणी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमले होते, खरं तर शांततेपूर्व आंदोलन केलं जाणार होतं असं सांगितलं गेलं। चैत्यभूमी या ठिकाणी काही विद्यार्थी पोहोचले, मात्र मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जे कोणी त्या ठिकाणी घोषणाबाजी देत होतं त्यांच्यावरती धडक कारवाई ही केल्याची पाहायला मिळाली। अनेक भागातून खरं तर विद्यार्थी या ठिकाणी जमले होते। काही स्थानिक नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आले होते, ज्येष्ठ नागरिक होते, त्यांना सुद्धा पोलिसांकडनं या ताब्यात घेण्यात आलेला आहे। ही संपूर्ण हा जो रस्ता या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की पोलीस खरं तर शोधून आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेत आहेत, त्यांच्यावरती कारवाई करत आहेत। त्यामुळे एक प्रश्नचिन्ह आता हा या सर्व आंदोलकांकडनं उपस्थित केला जात आहे, कारण अशाच पद्धतीचं आंदोलन जे आहे ते काल सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलं, त्यावेळी अशा प्रकारची कारवाई ही पोलिसांनी केली गेली नाही। मात्र आज ज्या वेळेस आपण पाहू शकतो की एक शांततेपूर्व आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलं गेलं, त्यावेळीच अशा पद्धतीची कारवाई ही आपल्याला पाहायला मिळते। अजूनही आपल्यासोबत पाहू शकता की या ठिकाणी काही विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून या ठिकाणीवरनं बाहेर पडलेत, मात्र कुठेतरी पोलिसांची दडपशाही आहे का असा सुद्धा सवाल त्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातो। आपण पाहू शकता की काही फळं हाती घेऊन ते सर्व उभे आहेत। आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। शांततेपूर्व आंदोलन केलं जाणार होतं, काल सुद्धा असं आंदोलन घडलं, मात्र काल अशी कारवाई झाली, आज का? कारण परमिशन देण्यात नव्हती आली सर्वात पहिले तर, आणि आणि आम्ही शांततेपूर्वच आंदोलन करत होतो, पण पोलिसांनी डिटेन केलं मुलांना, कितीतरी मुलांना डिटेन केलं। तिथे लिटरली काही पोलिसांनी हात उचललेत, मुलींना लागलंय, मुलांना लागलंय, लेडी कॉन्स्टेबल नसतानाही काही मुलींना उचलण्यात आलंय। हे कितपत बरोबर आहे? आम्ही आमचे राईट्स फॉलो करतोय, आम्ही काही चुकीचं करत नव्हतो आणि तरीच हे करण्यात आलं। आता प्रोटेस्ट साईट खाली करण्यात आली, पोलीस आम्हाला मल्टिपल टाइम्स बोलली की इकडनं निघा, आम्ही का जायला पाहिजे इकडनं? आम्ही आमचं लिटरल ड्युटी फॉलो करतोय, जे प्रत्येकाने केलं पाहिजे। नीट पेपर लीकच्या विरुद्ध आवाज उचलणं चुकीचं नाही आहे। एज्युकेशन सिस्टम खराब असेल तर कसं पुढे जाणार देश? तिकडे तुम्हाला अनपढ नेता चालतात, मग कसं चालणार हे सगळं? निश्चितच तुम्हाला सुद्धा धरपकड केली गेली पोलिसांकडनं, काय अनुभव राहिला तुमचा आजच्या आंदोलनात? मला असं वाटतं की इट वॉज टोटली लाईक अ किडनॅपिंग थिंग। असं पूर्ण असं एक अलग लेवलचं हॅरेसमेंट फील झालं मला। टू बी ऑनेस्ट, माझा हात एवढा जोरात त्या फिमेल कॉन्स्टेबलनी पकडला आणि मी सतत त्यांच्याशी एक चांगलं कॉन्व्हर्सेशन करायला बघत होते। मी त्यांना विचारत होते की तुम्ही कुठल्या राईटने कुठे असं दिले? कारण युजली जर आम्ही कोणाला अरेस्ट करायला जातो, डिटेन करायला जातो, आपल्याकडे पेपर्स असतात, राईट? अरेस्ट वॉरंट आहे, सगळं काही वॉरंट आहे तुमच्याकडे आम्हाला असं डिटेन करायला? या लहान पोरांना घसीटून हे करायला, घसीटून आतमध्ये काढायला, म्हणजे दॅट वॉज लिटरली ॲब्सोल्युटली डिस्गस्टिंग अँड हॉरेबल एक्सपिरियन्स। सो त्यामुळे निश्चितच आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हातात फळं घेऊन आले होते, मात्र यांच्यावरती कारवाई केली गेली आहे। ये ट्रू फेस ऑफ डेमोक्रेसी है। देखो जूते चप्पल चल रहे हैं हमारे नॉर्मल प्लैकार्ड्स के ऊपर, जो प्रोटेस्ट में हम दिखा रहे हैं, पीसफुल प्रोटेस्ट में जो कर रहे हैं, ये पुलिस वालों के जूते चप्पलों के निशान है हमारे प्लैकार्ड्स पे। चप्पल आहे पुलिस वाले। यस आपको भी धरपकड़ की गई? मुझे नहीं पकड़ा, लेकिन मेरे दोस्तों को पकड़ने की कोशिश कर रहे थे। फिर हमने उन्हें बोला कि अरे आप ये क्यों कर रहे हो, तो उन्होंने छोड़ दिया। लेकिन बहुत सैड स्टेट ऑफ अफेयर है। पीसफुल प्रोटेस्ट था, मैं स्टार्टिंग से थी, मैं बता सकती हूँ कि ये पीसफुल था। कोई भी यहाँ पे कुछ भी आपत्तिजनक नहीं कर रहा था, ना कोई गलत स्लोगन्स लग रहे थे। उसके बाद भी पुलिस वालों को हजम का प्रोटेस्ट किया गया था, बट तभी वैसे कुछ कार्रवाई दिखी नहीं, आज क्यों?
क्योंकि कल शिवसेना का हाथ था ना, इसीलिए पॉलिटिकल अगर एग्जैक्टली उनकी हिम्मत नहीं होती है कि उनको कुछ बोल सके, उनको कुछ कर सके, सिर्फ यही रीज़न है। वरना लोग तो कल भी वही थे, आज भी वही हैं, स्लोगन्स भी वही हैं, हमारा मुद्दा भी वही है। बदला तो सिर्फ ये बदला कि शिवसेना को उंगली करने की उनकी हिम्मत नहीं हुई। आता नक्कीच रित्या आपण पाहतोय की मोठा प्रश्न त्या ठिकाणी समोर येतोय. काल सुद्धा असं आंदोलन ज्यावेळी झालं त्यावेळी कुठेतरी राजकीय पाठबळ होतं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आंदोलन होतं, त्यामुळे त्यांच्या समोर किंवा त्यांच्यावरती ही कारवाई केली नाही. आणि आज ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावरती उतरतो, शांततेच्या पद्धतीने आंदोलन करायचा प्रयत्न करतो, त्यावेळीच पोलिसांकडून अशी कारवाई केली जाते. त्यामुळे आपण पाहिलं की काही विद्यार्थ्यांच्या जे हाती फळक घेऊन आले होते त्या फळकवरती सुद्धा पोलिसांकडनं त्या ठिकाणी पोलिसांचे पाय लागलेले आहेत, म्हणजे पोलिसांच्या पायाखाली त्यांचे फळक आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जाते, जेव्हा सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावरती येतो तेव्हाच अद्याप अशा पद्धतीची कारवाई का केली जाते. आणि ज्यावेळी राजकीय पाठबळ असताना अशी आंदोलनं केली जातात त्यावेळी अशी कारवाई केली जात का नाही. रिद्धी, जी जय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेला रहा. यानंतर मी महेंद्र यांच्याकडे जाते. महेंद्र, आता मुंबईमध्ये थेट जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर, त्याबाबतचे काय तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, 23 तारखेपासून 6 ऑगस्टपर्यंत जे आहे ती जमावबंदी करण्यात आली होती आणि असा आदेशही काढण्यात आला होता. मात्र हे आज कॉक्रोच जनता पार्टीकडून आणि CPI म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जे आहे ते आंदोलन करण्यात आलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याची पाहायला मिळते. सर्व जे आंदोलक होते त्यांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आले आणि आतापर्यंत 250 ते 300 जे आंदोलक होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि पोलीस शिवाजी पार्क आणि जो आजूबाजूचा परिसर या ठिकाणी जे आंदोलक अजूनही लपले असतील किंवा काही त्यांचं प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न करतील त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा जे आहे ते पोलिसांकडून प्रयत्न होतोय. पोलिसांनी या सर्व जे आहे ते पोलीस आंदोलकांना दादर पोलीस स्टेशन नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. रिद्धी, जी, एकंदरीतच या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातले पुढचे तपशील सुद्धा वेळोवेळी तुमच्याकडून आम्ही जाणून घेऊ.